हिंगणघाट येथे श्री संत नगाजी महाराज देवस्थानमध्ये भजन कीर्तन आणि भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सन 1980 पासून स्थानिक नाभिक समाज बांधव हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात। यावर्षीच्या भजन कीर्तन व महाप्रसादासाठी रुपेश सौंदरकर, बंडू लाखे, सूर्यकांत अतकर, महेश हरबुडे, विलास आंबरवेले, श्याम अतकर, लोकेश नक्षिने, प्रमोद कडू, अनिल अतकर, महादेव लांडगे आणि समस्त नाभिक बांधवांनी सहकार्य केले। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा। मला सांगा मला सांगा इथे नगाजी महाराजांची माहिती आहे, किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे? आमची हे 1980 पासून हे मंदिरची स्थापना झाली 1980 ला आणि 1980 पासून हा महाकाल्याचा कार्यक्रम सतत दरवर्षी साजरा होत असतो। आणि ही परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे? वर्ष 1980 पासून चालू आहे। 80 पासून चालू आहे। स्थापना केव्हा झाली? 1980 ला स्थापना झाली मंदिराची। त्याच्यात काही गावकऱ्यांनी वगैरे निधी वगैरे दिले? गावकऱ्यांनी वगैरे निधी आमचे जे नाभिक समाज आहे, नाभिक समाजाकडून पूर्ण निधी काढलेली आहे आणि समाज बांधव आहे आणि काही समाजसेवक आहे आपले हिंगणघाटचे, त्या समाजसेवकाकडून काही वर्गणी मिळाली आणि काही नेते मंडळीकडून सुद्धा मिळाली आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे मंदिरचे बांधकाम वगैरे त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। हे मंदिराचं बांधकाम कधी सुरुवात केलं आहे? मंदिराचं बांधकाम 1980 ला हे एक छोटंसं होतं मंदिर आणि 1980 पासून मग थोडं थोडं आम्ही करत गेलो आणि 2013 मध्ये हे समोरचं बांधकाम वगैरे पूर्ण झालं। याच्यानंतर समोरची गोष्ट, आज दुरून भाविक दर्शनासाठी इथे येतात, महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, या समोर काय होणार आहे? या समोर जास्त चांगल्या प्रमाणात करू बा आपण महाप्रसाद आणि भाविक भक्तासाठी काहीतरी सोय झाली पाहिजे, व्यवस्था झाली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करत आहे कमिटी पूर्ण। आणि हे आमच्या कमिटीचे जे आहे हे आमच्या कमिटीचे कृष्णाजी मांडवकर हे अध्यक्ष आहे आणि यांच्या पाठीमागे हे पूर्ण टीम आहे। तुम्ही इथे राहता, इथे भाविक दर्शन दुरून करण्यासाठी येतात, काय म्हणतात भाविक भक्त तिथे दुरून दर्शन? म्हणजे त्यांची याची सोय होत नाही, कोणा गोष्टीला माझे फरक पडते, संडास बाथरूमची सगळी पुस्तक त्यासाठी भाविक भक्तांचं असं म्हणणं आहे, जे भाविक भक्त आले आणि श्रद्धेने जे नगाजी महाराजांवर माथा टेकतात त्यांचं पूर्णपणे समाधान होते आणि दिवसेंदिवस आपल्याला भाविक भक्तांची संख्या वाढताना दिसत आहे। अगोदर महाप्रसाद हा थोड्या कमी प्रमाणात व्हायचा, पण जसं जसं भाविक भक्त वाढत गेले या महाप्रसादाला अतिशय भव्य असं स्वरूप आलेलं आहे आणि दिवसेंदिवस हा कार्यक्रम वाढत आहे। यामागचा आमचा फक्त उद्देश हाच आहे की नगाजी महाराजांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, नगाजी महाराज हे घराघरापर्यंत पोहोचावे, हा यामागचा उद्देश आहे। आणि नगाजी महाराजासमोर भक्त हे श्रद्धेने माथा टेकतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात, त्यामुळे भाविकांची गर्दी दिवसेंदिवस